हे पाय बाई, हे लहान लेकरू किती मस्तपैकी खेळत आहे वासरू सण आमरीचे हे खेळायला म्हणे एकदम भारी. अरे भाई झोपी बी घातलं मस्त. बापू ज्या साईडला सूर्य उगवला आहे ना त्या साईड करून बसा, डे विटॅमिन खायला भरपूर भेटेल. पण जोपर्यंत कोवळा ऊन आहे तोपर्यंत जास्त नाही. जास्त वेळ जर बसलास तर तुमची टॅनिंग व्हायला सुरुवात होईल. त्यासाठी तुम्हाला सनक्रीम लावून बसावं लागेल. मस्तपैकी आंघोळीचं पाणी उकळून गरम झालेलं आहे. भेब्रो भाई हे दात पण घासता येतो, दात पण घासते ते आधीचे जुने माणसं आणि आता पण. आईला कालच मी वर्कआउट करायचं शिकवलं होतं आणि त्यामध्ये पुशअप हा फर्स्ट पोझिशन होता. ते फर्स्ट वेल लास्ट 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 30. आपण वर्कआउट कसे करतात, बराबर पोस्चर वगैरे असतं का हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. कितीही मेहनत करणं काही कामाचं नाही, पण ॲक्युरेट करणं हे महत्त्वाचं आहे. सोबत निखिल प्रस्थान आणि आज आशन चालू आहे. त्यामध्ये PRAR पप्पा मासा वगैरे सगळे आहेत. मस्तपैकी ग्रुप असा जमलेला आहे. कोणता तरी विषय काय दिसतो पीक पाहणीसाठी चर्चा रमलेली मस्तपैकी. बा नाव काय बा? हा पिल्लू नाव काय? काय खेळायला? दिसायला तर किती क्यूट आहे. वरी बघ वरी वरी नाव सांगतो. अरे एवढ्या कलरचे पेन आहेत तुझ्याकडे? ब्लॅक, ग्रीन, रेड पण आहे का? रेड बी. बापरे एवढा अभ्यास करतोस? बाय बाय. तुळशीचे पानं आरोग्यासाठी खूपच फायदेमंद असतात. त्यामुळे दररोज सकाळी संध्याकाळी तुळशीचे पानं खाणे चांगले. तो सोरापॅम आहे. सोरापॅ चिटी पावती फाटेचं हे 3 वस्तू निघाले. सोरापॅन आणि बाकी हे जे 5-7 वस्तूचे काही आहे ये 1500 रुपये बरोबर. 400-1499. 1500 छोड़ो. सामान निकलने के बाद लेना जरूरी हो. क्या हो गया है अजय भाई. केवढी मोठी जमा झालेली आहे बघण्यासाठी. ऑफर मध्ये काय निघतंय काय ना ते म्हणजे अजय भावाच्या हाताने. होम थिएटर लागो. ऑफर में निकला है होम थिएटर. ये होम थिएटर आप दिखा. मैं पुराना थोड़ी दे रहा हूँ मेरे भाई. छोट्या माणसामध्ये होम थिएटर घ्यायला कोणाला इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे मध्ये गेलेले हे भाऊ ओरिजिनल टिकत नाही याची काय गॅरंटी द्यायची. ही ऑफर अजयने ओपन केली होती तर त्यांच्यासाठी ही ऑफर नुकसानकारक ठरलेली. असतात कुकर, सिगडी आणि होम थिएटर बस. आणि ते ओरिजिनल नसल्यामुळे ते डुप्लिकेट असतात. हे सगळं तुम्ही पण फ्रॉड होऊ नका. टू व्हीलर गाडी इथं कटारी पडलेली आहे त्यामुळे वाटतं. आता पाहूया आपण नेमका त्याच्यात आहे तरी काय. पेट्रोल कोणी ठेवलं असेल? इसमें पेट्रोल है या पानी है कुछ समझ में नहीं आ रहा है. निकल रहा है सुन के देखो भाई इसमें क्या है. ओह माय गॉड बहुत बास मार रहा है, गंदा बास मार रहा है. बहुत ही गंदा पेट्रोल हो गया है. आज ब्रेकफास्ट में है पोहा. खाने में कैसा? पूछ रहे पोहा बरोबर आपल्याला पहिला भेटत होता. बचपन में पिया था और तब से आज पिया हूँ. 2005-2006 हा कालावधी खूपच मस्त होता. कारण की त्यावेळेस मी लहान होतो. असं खेळायचो, पैसा खेळायचो. त्यानंतर भाजी भाकर गाडी सगळं खेळायचो. जसं की हे लहान लेकरं आता खेळत आहे. त्याची गाडी बाजारला चालली. बाजारातून वापस येईल. फॉर्मेशन गाडी आहे. पापी तू काय करते? सीताफळचा सीझन आहे त्यामुळे इथं एक झाड आहे घरापाशी. त्या झाडावर बघूया आपण किती सीताफळ आहे. हे पण मोठा आहे आणि लाल. दुपारचे 2 वाजलेले आहेत. गावामध्ये एकदम सन्नाटा झाल्यासारखं झालंय आणि ऊन पण खूप पडतोय. समोरून आपल्याला दिसत आहे कृष्ण येत असून डोक्यावर छत्रीसारखं असं काहीतरी रुमाल घेतलेलं. शाळेमध्ये गणपती विसर्जन केल्याच्या नंतर डेकोरेट जशाला तसं केलेलं आहे. आराम करत आहे मस्तपैकी. हे पहा मित्रांनो, शाळेचं कुलूप बंद आहे आणि हे पोरगा बघा शाळेमध्ये कसं गेले. अरे भाई साहब ताकद बोलते ताकद. हो का, शाळेचं कुलूप बंद आहे आणि हे पोर हे का असे कारनामे करतात शाळेमध्ये. हे काय आहे? हे कार्टून. काय करते? अरे मार नको. अरे मार नको. अरे लहान असो किंवा मोठे असो फ्रेंडशिप जपणं खूप महत्वाचे आहे. जसं की 4 जण. माझे नाव निकेश. माझे नाव गणेश. माझे नाव ऋषिकेश. मी 2रीला. मी 3रीला. आम्ही 4 जण
गावामध्ये फक्त एकच गाडी आहे, दोनदा येते आणि दोनदा जाते, हीच गाडी बार बार फिरते. एवढ्या उन्हात आणण्याचं इकडे यायचं कारण एकच आहे, ते म्हणजे हे तळाव आहे ना. तिथे एक गाव होता, एक वस्ती होती, ती वस्ती आता दुसरीकडे पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्याच्या जागेवर एवढं मोठं पाणी साचलेलं आहे. शाळा पण एवढी मोठी बुडलेली आहे तिथं पाण्यामध्ये. आणि बाकी तर मला सांगूच नका, एवढं मोठं तळ असं आहे, तळ वाळू आहे. आणि जे रस्ता येतोय ना, हे रस्ता सरळ हे असा तिथून जाऊन त्या शाळेपर्यंत निघत होता. या भागामध्ये जास्त झाडी तर बांबू झाड, लिंबाचे झाड आणि सीताफळाची फाडे दिसेल आणि जिथं तिथं शेतीवाडी दिसेल. या शेतीमध्ये आपल्याला जार, बाजरी पण नदी. तिला ब्रेक मारायला थोडा उशीर झाला, सीधा त्या नदीमध्ये सीधा. गाडीचा सीट आणखी गरमच आहे, टेम्परेचर खूप आहे. चकुली मांजर घास खात आहे, आश्चर्यचकित आहे. मी तर कधी नाही पाहिलं. मॅडम व्याज आहे का त्याला काय? मॅडम जेवण केलं का? पाणी घेण्यासाठी आम्हाला तिथं जायचं आहे जिथं हौद केलेला आहे. हे पाण्याचा हवा तिथं आहे, जे की त्याला 3 नळ आहेत, एक नळ डॅमेज आहे. ही घागर भरलेली आहे, पाणी जरा जास्त भरलेलं होतं, ते खांद्यावर गळते. पाणी भरणं एवढं चेष्टा नाही, पाण्यासाठी बार बार भांडणं पण होतात. बऱ्याच दिवसांनी घरामधली दसरा काढायचं होतं आणि त्यामध्ये असे कडधान्य वगैरे आहेत, जे की त्याच्यामध्ये लहान लहान हे व्हाईट कलरच्या जे आहेत ते आळ्या आहेत. धान्य फुटून बघा कसे झालेले आहेत. हे आहे बघा आळ्या. मोठा कार्यक्रम केल्या होत्या आणि त्याच्यासाठी मोठमोठ्या भांडी यूज केल्या होत्या. त्याला साफसफाई करत आहे सूरज भाई, जे की खूप मेहनती आहे. असे काम करणारे खूप कमी विद्यार्थी असतात. चालू बरं चालू कर मग असं चॅनलमध्ये पाणी आलं बरोबर दे. एक बात बताओ, आपने खाना खाया? नहीं खाया. तू मैं खा के आया ना. इथं ना सगळी भावकी इथं जमलेली आहे, कारण की आम्ही भयानी युनिकॉर्न गाडी आणलेली आहे. एवढी कोण पर्शन तुम्ही आम्ही उडो त्याला उडव हेडशॉट. मी मोबाईल बघत झोपी जाणे. मोबाईल बंद करणं पण कळत नाहीये भाई. निवांत पैकी पेढे सारखे गोड गोड स्वीट ड्रीम तुम्हाला. गुड नाईट, भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर.